हाय, हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. तर तुमचे माझ्या संध्यास लाईफ ऑल इन वन या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि मी आशा करते की तुम्ही सगळेजण आनंदी, खुश, आरोग्यदायी आणि निरोगी असाल. तर मी असं का म्हणते तर तुम्हाला एक किस्सा सांगते. आपल्या इंस्टाग्रामवरील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे परखड, आणि खूपच म्हणजे मोटिवेशनल त्यांचे व्हिडिओ असतात. मला खूप भारावून जातं त्यांचे व्हिडिओ पाहताना. तर तुम्ही त्यांना ओळखता, मी त्यांचं नाव नाही घेत, पण सध्या त्यांची तब्येत खूपच बरी नव्हती आणि ते ॲडमिट होते. पण आता सध्या ते बरे आहेत. त्यांचा व्हिडिओ पाहिला मी आज. तर म्हणजे कसं असतं माणसाचं की कोणती पण गोष्ट सांगून होत नाही. आज एवढी निरोगी व्यक्ती, त्या व्यक्तीला असं होतं. तर मला सांगायचा उद्देश हाच की आपण आपल्याला देवाने एवढं छान आणि निरोगी आयुष्य दिलंय. अजून आतापर्यंत आपल्याला एकही व्याधी नाहीये, पण आपण त्याचा फायदा करून घेत नाहीये. हे म्हणजे जे फुकट मिळतं त्याची किंमत नसते. तर कसं असतंय ना की आपण हा वेळ निरर्थक लोकांचा निरर्थक विचार करून आपल्या आरोग्याला एक विचाररूपी कीड लावून घेतो. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला एकच विनंती आहे की आपलं आरोग्य जपा, कारण कोणती गोष्ट कधी सांगून होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं आरोग्य जपा. मानसिक आरोग्य तर खूप महत्त्वाचं आहे. लोकांचे विचार करू नका, कारण आज जी व्यक्ती दिसते ती उद्या काय होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं काळजी घेत जावा, स्वतःला जपत जावा. मी हे का वारंवार सांगते, कारण की मीही ह्याच्यातून गेलेली आहे. लोकांचं बोलणं, त्यांचे ते कुचकी बोलणे ऐकायचं, एवढी मानसिकता खराब झाली होती की मला मरणाशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. त्याच्यातून मी स्वतःला सावरलं. सगळे होते, सगळे असताना देखील मी एकटी होते. कुणाच्या आधाराची अपेक्षा नव्हती, कारण की कुणाला सांगायचं म्हटलं तर त्यांच्याकडून असं उत्तर यायचं की हे सगळ्यांच्याच जीवनात असतं, तुझंच काय असं वेगळं नाहीये, त्याच्यामुळं थोडं सहन करावं लागतं, हेही दिवस जातील. हो, पण ज्याच्यावरती वेळ असते ना, ते काय दुःख असतं, ती मानसिक स्थिती काय असते हे त्याची त्यालाच माहिती असतं. पण एकतर मग त्याच्यातून स्वतःला सोडवून घ्या, नाहीतर मग आपलं ते ते दलदलमध्ये फसल्यासारखी अवस्था होते. त्याच्यामुळे होतील थोडे दिवस हाल, पण स्वतःला सोडवून घेतलं तर आपली मानसिक स्थिती स्टेबल राहते. नाहीतर मग ते दलदलीमध्येच फसत जातो आपण. म्हणून एकच विनंती आहे की हे लाईफ तुमचं आहे. तुम्ही इथे कुणाची मनधरणी करायला किंवा कुणाला मनवायला आला नाहीत. ह्याच्या अगोदर जे केलं ते हां ठीक आहे, केलात तुम्ही, सगळ्यांसाठी राबलात, खूप खूप म्हणजे खूप केलात त्यांच्यासाठी. पण आता स्वतःसाठी जगा, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा. कारण की आजकाल तुमच्या भावनांना किंमत नाही, किंमत आहे ते पैशाला. त्याच्यामुळे स्वतःला जपा, स्वतःचं लाईफ जगा, आनंदाने राहा, हसत राहा, झुरत बसू नका कोणासाठी, कारण की कुणाला काही तुमच्याशी देणं घेणं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं लाईफ जगा. मला त्या भावना माझ्या शब्दात सांगता येत नाही, तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचंय ते. एवढंच. धन्यवाद.